इन्स्टंट बनणारी भन्नाट चव रंग असणारी मिरची पावडर। हॅलो फ्रेंड्स, सुप्रियाज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण झटपट बनणारी, वर्षभर टिकणारी आणि 100% प्युअर अशी मिरची पावडर बनवणार आहोत, ज्यामध्ये ओरिजिनल चव, रंग, तिखटपणा भरभरून असणार आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 150 ग्राम बेडकी मिरची घेतलेली आहे। ही बेडकी मिरची चवीला खूप छान असते। ही मी कडक उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे, ज्यामुळे मिरची पावडर पटकन बारीक होते आणि त्याचे देठ सुद्धा काढून घेतलेले आहेत। आणि लवंगी मिरची 300 ग्राम घेतलेली आहे, त्याचे सुद्धा देठ काढून घेतलेले आहेत आणि कडक उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे। लवंगी मिरचीमुळे तिखटपणा मिरची पावडरला येतो। इथे तुम्ही थोडीशी काश्मीरी मिरची सुद्धा वापरू शकता, पण मला तिखट हवी आहे म्हणून मी लवंगी मिरची जास्त घेतलेली आहे आणि 50 ग्राम मीठ घेतलेलं आहे। आता आपण मिक्सरचं भांडं अगदी स्वच्छ आणि मेन म्हणजे सुकलेलं असलं पाहिजे। त्याच्यामध्ये दोन्ही मिरच्या थोड्या थोड्या घालून आणि चमचाभर मीठ घालून मिक्सरला अगदी व्यवस्थित बारीक करून घ्यायचे। बघा, अशा प्रकारे सर्व मिरच्या आपण थोड्या थोड्या करून बारीक करून घेऊया। बघा, छान आपली मिरची पावडर बारीक झालेली आहे। सर्व मिरच्या मी इथे बारीक करून घेतलेल्या आहे। मिरची पावडर आपली पूर्णपणे तयार झाली आहे। बघा, ही मिरची पावडर अगदी मस्त, त्याला रंग तर आलेलाच आहे आणि ह्याला चव सुद्धा खूप छान लागते। आपण जे मार्केटमधून मिरची पावडर आणतो त्याच्यामध्ये आर्टिफिशियल कलर वापरले जातात, लाकडी भुसा कधी कधी वापरलेला जातो, तसेच ती खूप भेसळयुक्त सुद्धा असते आणि त्याला अजिबात चव लागत नाही। आणि आपण जी मिरची पावडर बनवली आहे ती चवीला तर खूप छान असतेच असते आणि रंग सुद्धा त्याला खूप छान असतो। ती आपण भरणीमध्ये किंवा पॅक डब्यामध्ये भरून वर्षभर मिरची पावडर टिकते। त्या मिरची पावडर पासून आपण वेगवेगळ्या भाज्यांमध्येही वापरली जाते, तसेच पावभाजी म्हणा, मसाला भाजी, कोणत्याही भाजीमध्ये। तसेच तुम्ही रात्रीचा उरलेला भात त्याच्यामध्ये थोडीशी मिरची पावडर आणि मीठ घालून जरी परतला तरी तो चवीला खूप छान लागतो। किंवा थोडीशी मिरची पावडर ही घेऊन आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून भाकरी किंवा चपाती बरोबर तुम्ही अशीच जरी खाल्ली तरी सुद्धा त्याची चव भन्नाट लागते। तुम्ही ही मिरची पावडर करून बघा, खरंच खूप छान लागते आणि ती वर्षभर टिकते। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।